हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण मार्च 2022 इंग्रजी विषय परीक्षेचा जो पेपर आहे त्याची उत्तरपत्रिका कशा पद्धतीची असू शकते किंवा आपण कशा पद्धतीने उत्तराची लिहायला हवीत हे थोडक्यात पाहणार आहोत. तर चला तर आपण उत्तरे चेक करूया. क्वेश्चन 1A डू ॲज डिरेक्टेड आहे. पहिला प्रश्न, पहिला उपप्रश्न पहा त्यातला. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. एक मिसिंग लेटर या ठिकाणी भरायचं आहे. YO-NG, YOUNG या ठिकाणी यू हे लेटर मिस झालेलं आहे. त्यानंतर पहा WOR-D, WORLD, L हे लेटर मिसिंग आहे. R-YAL, ROYAL, O हे लेटर मिस आहेत. H-RSE, HORSE या ठिकाणी O हे लेटर बसेल. दुसराकडे पहा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पॅरेंट्स, मिसचिफ, किड्स, इपिक याची करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर येईल. इपिक, किड्स, मिसचिफ, पॅरेंट्स. इपिक, किड्स, मिसचिफ, पॅरेंट्स. दुसराकडे यातला पहा, टाइम, टप, टेम, टेक्निक याची अल्फाबेटिकल ऑर्डर कशी येईल तर पहिल्यांदा टेम येईल, TAME. दुसरा शब्द यातला टेक्निक येईल, TECHNIQUE. तिसरा येईल टाइम, चौथा येईल टप. क्वेश्चन A मधला 1A मधला 3 पहा. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दोन वाक्य या ठिकाणी पाठ्यपुस्तकातलीच घेतलेले आहेत. मला वाटतं लेट्स मार्च मधलं हे पहिलं वाक्य आहे. शी सेड आय एम डुईंग माय बीट. कशा पद्धतीने हे लिहिलं जाईल तर शीचं पहिल्यांदा यस कॅपिटल पाहिजे. शीचं यस कॅपिटल. शी सेड नंतर कॉमा आणि पुढील वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येईल. आय एम डुईंग माय बीट फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट या ठिकाणी. आकडा दुसरा पहा. देन स्टे विथ मी टुनाईट शी सेड. हे वाक्य जे आहे ते लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर यामधलं बहुतेक आहे. तर देन स्टे विथ मी टुनाईट फुल स्टॉप हे वाक्य सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येईल आणि शी सेड अशा प्रकारे जोडता येईल. बघा वाक्य कसं होईल. सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये देन स्टे विथ मी टुनाईट. देन लिहिताना टी कॅपिटल पाहिजे आणि त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि शी सेड अशा पद्धतीनं वाक्य लिहिता येईल. शी सेड नंतर तुम्ही पूर्णविराम दिला तरी चालेल. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. चौथा उपप्रश्न आहे यातला. ग्रँड डॉटर हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामधले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर काय करायचं आहे तर कमीत कमी 3 अक्षर असलेला एक शब्द. ह्या ग्रँड डॉटर या शब्दातील कमीत कमी 3 अक्षरं, कोणतीही 3 अक्षरं घ्या, कमीत कमी असं म्हटले. जास्तीत जास्त किती घेऊ शकता. तर असे शब्द तयार करायचे आहेत. ग्रँड होईल, डॉटर असा शब्द तयार करता येईल, अँट, गेट, टियर. तर या ठिकाणी कोणतेही 4 शब्द आपण लिहिले तर आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर पहा क्वेश्चन 1A मधलाच 5वा उपप्रश्न आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. लाईफशी रिलेटेड वर्ड्स सांगायचे आहेत. एक दिलेला आहे हॅपी. दुसरा आपल्याला ब्युटिफुल लिहिता येईल, नाईस लिहिता येईल, सॅड, गुड, ओल्ड अशा पद्धतीनं वेगवेगळे शब्द आपण लिहू शकतो. हेच शब्द लिहिले पाहिजेत असंही काही नाही, तुम्ही याच्याशिवाय वेगळेही शब्द लिहू शकता. आकडा 6वा आहे. कंप्लीट द वर्ड चेन. वर्ब चेन करा. आपल्याला वर्ड चेन करायचे तयार. इट नंतर टीनं सुरू होणारं क्रियापद लिहिता येईल, टीच. त्यानंतर हिअर, HEAR, हिअर, रेस्ट, टॉक, किक अशा पद्धतीनं आपण इथं वर्ब जोडू शकता. क्वेश्चन 1B डू ॲज डिरेक्टेड. अटेम्प्ट एनी वन. मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू रन अवे. टू रन अवे हे फ्रेज वापरून वाक्य तयार करायचं आहे. द 2 men मॅनेज्ड टू रन अवे. मी तयार केलेलं वाक्य असं आहे. द 2 men मॅनेज्ड टू रन अवे. आपल्या शब्दात वाक्य तयार करायचं आहे. त्याला ऑर दिलेला आहे. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी क्लेवर. मी क्लॉज काय जोडला, हू वॉज व्हेरी क्लेवर. त्यानंतर बघा क्वेश्चन 1B मधला दुसरा कडा जो आहे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पेला मी सफिक्स जोडतोय, पेमेंट तयार होईल. हॅपीला मी प्रिफिक्स जोडतोय, अनहॅपी असा शब्द आपल्याला तयार करता येईल. मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स. त्याला ऑर दिलेला आहे. युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पे हा शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचं आहे.
मी माझ्या शब्दात तयार केलं. आय पे द बिल रेग्युलरली. त्यानंतर हॅपीला घेऊन शब्द वाक्य तयार करायचं आहे. आय एम व्हेरी हॅपी बॉय. आय एम अ व्हेरी हॅपी बॉय. त्यानंतर पहा सेक्शन 2, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज दिलेला आहे पहा. आफ्टर अ हार्टी लंच. मी सगळा पॅसेज वाचत नाही, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेलच, तुम्ही वाचू शकता. तर त्याच्यावर A1 जो विचारलेला आहे तो पहा. राईट व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आफ्टर अ हार्टी लंच द नॅरेटर सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. हे वाक्य ट्रू आहे. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अ मिस्टिरियस स्टोरी. फॉल्स आहे. द नॅरेटर इग्नोर्ड द कमोशन ॲट फर्स्ट. ट्रू आहे. द नॅरेटर रशड टू द व्हरांडा टू सी व्हेअर हिज फॅमिली वॉज. हे वाक्य फॉल्स आहे. म्हणजे पहिलं वाक्य ट्रू, दुसरं फॉल्स, तिसरं ट्रू आणि चौथंही फॉल्स आहे. त्यानंतर पहा पान नंबर 4 वर या. कंप्लीट द फॉलोइंग वेब. A2 आहे. द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलन्स. द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलन्स आर. आणि वेब पूर्ण करायचे आहे. काय वेब तयार होईल पहा. पहिल्या याच्यामध्ये येईल फॅमिली स्नोरिंग. दुसऱ्या चौकटीमध्ये येईल द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. तिसऱ्याच्यामध्ये येईल द श्रील कॉल ऑफ अ काईट. आणि चौथ्या चौकटीमध्ये येईल द हार्श काविंग ऑफ अ क्रो. द हार्श काविंग ऑफ अ क्रो. बघा उत्तर कशा असतील. फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो, तिसरं द श्रील कॉल ऑफ अ काईट, चौथं येईल द हार्श काविंग ऑफ अ क्रो. A3 पाय. तर याच्यामध्ये जोड्या लावायच्या आहेत नाउन्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्सच्या. पहिलं आहे ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर्स हे या ठिकाणी डिस्क्रायबिंगवर काय जोडायचं आहे, जोडता येईल आपल्याला तर स्टोरी. दुसरं हार्टी आहे, त्याला लंच जोडता येईल, हार्टी लंच. तिसरं आहे यंगर. यंगरला काय जोडता येईल, यंगर सिस्टर्स. आणि चौथा हॅपलेस. हॅपलेस असा शब्द या ठिकाणी दिला आहे बघा, हॅपलेस. पिग असं जोडता येईल. तर बघा डू ॲज डिरेक्टेड. A4. A4 पहा. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. रिराईट इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. रिराईट इट इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय होईल, बिकेमच्या जागेला फक्त बिकम होईल. आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. त्यातला दुसरा पहा. आय चोज टू इग्नोर द कमोशन. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह म्हटलेलं आहे. कुठला इन्फिनिटिव्ह इथं तर टू इग्नोर असं इन्फिनिटिव्ह आहे. आता बघा पान नंबर 5 वर या. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे A5. विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड, व्हाय. आता हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता उत्तर. एक नमुन्या दाखल मी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, मी सांगतो. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ स्टोरीज टू रीड सच ॲज हिस्टॉरिक, किड स्टोरीज, but I like most mysterious stories for reading. But I like most mysterious stories for reading. Such stories take me in that world. They keep my interest in reading. They give me a lot of joy. बघा 2 मार्काला प्रश्न आहे. कमीत कमी 3 ते 4 वाक्यामध्ये याचं उत्तर आपण लिहू शकतो. रीड द फॉलोइंग पॅसेज. आता B पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज आहे. पॅसेज खाली दिलेला आहे. दॅट वॉज मीना शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. आणि त्याच्या पुढं पॅसेज आहे, तो पॅसेज तुम्ही वाचा. त्याच्यावरचे प्रश्न पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. मीना स्टेड अलोन ॲज. आणि पुढं काय वाक्य आपल्याला जोडायचं आहे, कंप्लीट करायचं वाक्य. बघा मीना स्टेड अलोन ॲज इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. त्यानंतर दुसऱ्याकडे पहा. मीना हॅड द हॅबिट ऑफ. कशाची हॅबिट आहे मीनाला तर कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. याचं उत्तर पॅसेजमध्येच आहे, तुम्ही बघू शकता. तिसरा आहे द नॅरेटर वॉज कॉट इन डॅश डॅश. बघा द नॅरेटर वॉज कॉट इन द रेन ऑफ बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. फ्लोरा आणि फाउंटन F कॅपिटल आहे, ते लिहिलं पाहिजे. सीइंग मीना द नॅरेटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन द पोरिंग रेन. टू रन इवन इन द पोरिंग रेन. अशा प्रकारचं उत्तर देता येईल. पान नंबर 6 वर या. B2. डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. तर मीनाचं कॅरेक्टर कसं आहे डिस्क्राईब करायचं आपल्याला.
Mina was always alone from her parents and friends. She tried to find out always mistakes in anything. She didn't want to make any adjustment in her life. Mina had the habit of complaining about anything and everything. असं 3 ते 4 वाक्यामध्ये उत्तर आपण लिहू शकतो. तुम्ही वेगळ्या पद्धतीने अजून लिहू शकाल. प्लीझंट बघा, फाइंड सिमिलर वर्ड्स म्हटलेलं आहे. पॅसेजमधील सिमिलर वर्ड्स द्यायचे आहेत दिलेल्या शब्दासाठी. B3 आहे हा. प्लीझंटला काय येईल तर पॅसेजमध्ये शब्द आला आहे चिअरफुल. हेवी रेनफॉलसाठी पॅसेजमध्ये शब्द आलेला आहे पोरिंग रेन. हे सिमिलर मिनिंग वर्ड आहेत. त्यानंतर वेल नोनसाठी आलेला आहे पॉप्युलर आणि नोटिससाठी आलेला आहे स्पॉटेड. बिफोर या ठिकाणी पहा, डू ॲज डिरेक्टर शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी. शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी. याचा क्वेश्चन टॅग काय आहे? करेक्ट क्वेश्चन टॅग तर पर्याय दिलेला आहे पहा, डी पर्याय याचा बरोबर आहे. वॉज शी. वॉज शी अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग जोडता येईल. आय स्पॉटेड मीना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. बघा, मीनानं वाक्याची सुरुवात करा असं म्हटलं आहे. मीना या शब्दानं वाक्याची सुरुवात करून वाक्य लिहा. आता हे वाक्य लिहित असताना अर्थातल्या बाधा येऊ द्यायची नाही आपल्याला. अर्थ तोच राहिला पाहिजे. मग काय करावं लागणार आहे या ठिकाणी पहा, तर आपल्याला व्हॉइस चेंज करावं लागणार आहे. आय स्पॉटेड मीनामध्ये मीना हे या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचं असेल तर व्हॉइस चेंज करावं लागेल. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. अशा प्रकारचं वाक्य तयार करता येईल. B5 हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. अ फ्रेंड शुड बी ऑनेस्ट. बघा, इन आवर ओपिनियन. क्वेश्चन पहा अगोदर. इन आवर ओपिनियन हाऊ शुड अ फ्रेंड बी. इन युअर ओपिनियन, तुमच्या मते मित्र कसा असावा. तर तुम्हाला स्वातंत्र्य येतं. पहा मी कसं लिहिलं उत्तर, तुम्ही वेगळ्या पद्धतीने अजून लिहू शकता. नमुना दाखल सांगतो. अ फ्रेंड शुड बी ऑनेस्ट, फेथफुल विथ हिज फ्रेंड्स. ही शुड बी रेडी टू हेल्प टू हिज फ्रेंड्स ॲट एनी टाईम. ही शुड शेअर जॉयज अँड सॅरोज विथ हिज फ्रेंड्स. अशा प्रकारे उत्तर मी लिहिलेलं आहे. 2 ते 3, 3 ते 4 वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 2 गुणासाठी प्रश्न आहे. क्वेश्चन 3 हे पान नंबर 7 वर या. रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एक कविता दिलेली आहे, ती कविता तुम्ही वाचा, त्याची उत्तर आपण शोधूया. आता प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आपल्याला. A1 पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. इथं खाली कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, त्या शब्दापैकी एक शब्द निवडायचा आहे आपल्याला आणि वाक्य कंप्लीट करायचं आहे. पहा, द पोएट सजेस्ट टू लिसन टू डॅश डॅश. कुठला येईल त्या ठिकाणी पर्याय? द साऊंड्स ऑफ लाईफ. द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. दुसरा आहे द पोएट सजेस्ट टू स्पीक टू. काय येईल तिथं? अनफॅमिलियर पीपल. अनफॅमिलियर पीपल. त्यानंतर पहा पान नंबर 8 A2 पहा कवितेवरचा. कंप्लीट द फॉलोइंग वेब म्हटलेला आहे. द पोएट ॲडवायसेस नॉट टू. तर कशाचा म्हणजे या ठिकाणी काय करू नका असा सल्ला देतोय कवी. तर बघा, किल युअर सेल्फ एस्टीम. किल युअर सेल्फ एस्टीम हा पहिल्या बॉक्समध्ये येईल आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय येईल? वॉक ऑन द सेम पाथ. किलच्या पुढं काय करा? युअर सेल्फ एस्टीम लिहा आणि वॉकच्या पुढं काय लिहा? ऑन द सेम पाथ. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. A3 पहा. फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिफरंट कलर्स, सेम पाथ्स. डिफरंट कलर्स, सेम पाथ्स म्हणजे डिफरंटच्या पुढं कलर्स हा डिस्क्रायबिंग वर्ड नाउन जोडता येईल आणि सेमच्या पुढं पाथ्स हे नाउन आपल्याला जोडता येईल. त्यानंतर B पहा. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. पोएम दिलेले ॲप्रिशिएशनसाठी द वर्ल्ड इज माइन. द वर्ल्ड इज माइन ही कविता आहे आणि याचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. तर याची मार्किंग स्कीम पण दिलेली आहे बघा. टायटल लिहिलं तर अर्धा गुण मिळणार आहे. नेम ऑफ द पोएट अर्धा गुण. राईम स्कीम 1 गुणासाठी आहे. फिगर ऑफ स्पीच असेल 1 लिहिला किमान तरी 1 गुण मिळेल आणि द थीम ऑर सेंट्रल आयडियासाठी 2 गुण असतील. टायटल हे तर सोपं आहे एकदम. कवितेचं टायटल आहे द वर्ल्ड इज माइन. द वर्ल्ड इज माइन लिहिताना बघा. त्यानंतर नेम ऑफ द पोएट जॉय लवलेट क्रॉफोर्ड. नेम ऑफ द पोएट इज जॉय लवलेट क्रॉफोर्ड. आता ही नावं लिहित असताना जिथं कॅपिटल लेटर्स दिले ती कॅपिटल लिहा. राईम स्कीम काय आलेली आहे कवितेमध्ये? पहिल्या 2 स्टांजाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. A B B C C. बघा या ठिकाणी हेअर फेअर, असाईल स्माईल, व्हाईन माइन म्हणजे A B B C C
अशा प्रकारचे या ठिकाणी काय आलेले आहे तर राईम स्कीम आलेले आहे. फिगर ऑफ स्पीच इथं कुठले लिहिता येतील बघा. तर ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन ॲपॉस्ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे ओनोमॅटोपोइया आहे बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आलेले वाक्य अजून पहा. आय स्टॉप्ड अ मोमेंट देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. इथं कोणता आला फिगर्स ऑफ स्पीच तर इंटेरोगेशन आलेला आहे. या वाक्यामध्ये टुडे ऑन अ बस आय सॉ ए लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. इन्व्हर्जन आलेला आहे. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी आहे, इंटेरोगेशन आहे, ॲलिट्रेशन आहे, ओनोमॅटोपोइया आहे, इन्व्हर्जन आहे. पैकी एक कोणताही अलंकार तुम्ही लिहिला तरी तुम्हाला 1 गुण मिळेल. थीम किंवा सेंट्रल आयडिया ही तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता, त्याला 2 गुण आहेत. पान नंबर 10 पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला आहे. पॅसेज तुम्ही प्रश्नपत्रिकेमधला वाचा. या ठिकाणी उत्तरे आपण पाहूया. डॅश डॅश % ऑफ आवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. तर काय उत्तर येईल 93% ऑफ आवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्या ठिकाणी गाळलेला शब्द आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्यानंतर फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज ए साइन ऑफ द पर्सन फिलिंग. काय येतील शब्द इथं डिस्ट्रेस्ड ऑर अनकम्फर्टेबल. चौथा पहा. वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. म्हणजे इथं गाळलेले शब्द कोणते आहेत. पहिल्याला येईल 93, दुसऱ्याला येईल नॉन व्हर्बल, तिसऱ्याला गाळलेले शब्द कोणते आहेत तर डिस्ट्रेस्ड ऑर अनकम्फर्टेबल, चौथ्याला हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. अशा पद्धतीने येतील. पान नंबर 11 पहा. या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम पूर्ण करायचे आहे. बॉडी लँग्वेज इज ए कॉम्बिनेशन ऑफ. या ठिकाणी बघा बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ आणि चौकट दिलेले आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. फेशियल एक्सप्रेशन, त्या ठिकाणी काय येईल जेस्चर्स, तिसरं येईल आय कॉन्टॅक्ट आणि चौथ्या कॉलममध्ये चौकटीत काय लिहिता येईल तुम्हाला तर बॉडी मुवमेंट्स अँड पास्चर अँड व्हॉइस. A3 पहा. या ठिकाणी फाइंड द अँटोनिम्स ऑफ व्हर्बल. अँटोनिम्स काय येईल याचं नॉन व्हर्बल. एंटरटेनिंग, बोर्डम. पॅसेजमध्ये आलेले शब्द आपण लिहायचे आहेत. सेंडर, या ठिकाणी रिसिपियंट, कम्फर्टेबल, अनकम्फर्टेबल असे शब्द येतील. त्यानंतर पहा पान नंबर 12. डू ॲज डिरेक्टेड. द आईज कन्वे ए रेंज ऑफ इमोशन्स. फ्रेम ए WH क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. तर मला ए रेंज ऑफ इमोशन्स उत्तर येईल अशा पद्धतीचा प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न कसा तयार होईल. व्हॉट डू द आईज कन्वे क्वेश्चन मार्क. व्हॉट डू द आईज कन्वे. त्यानंतर दुसऱ्याकडे पहा. फिजिशियन्स कॅन टेल अबाउट ए पेशंट्स वेलनेस. या ठिकाणी आपल्याला रिराईट युजिंग एबल टू म्हटलं. एबल टू वापरायचं आहे. कॅनच्या ऐवजी टू बी एबल टू वापरून आपण वाक्य तयार करू शकतो. फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट ए पेशंट्स वेलनेस. बघा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे A5. या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. आणि कमेंट म्हटलेलं आहे. तुमचं मत सांगा या ठिकाणी कमेंट करायच्यावर. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे पूर्ण. डेफिनेटली नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. दे आर हेल्पिंग अस टू अंडरस्टँड द इमोशन्स, पॅशन्स. दे आल्सो हेल्प अस टू नो inner feelings of communicator. Sometimes non-verbal communication has universal importance. They are used at anywhere. Their meaning is same in all languages. They are mostly useful for deep and mute people. अशा पद्धतीने मी उत्तर इतर लिहितोय. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने याचं लिहू शकता. समरी रायटिंग करायची. आपला 4A मध्ये जो पॅसेज आहे त्याचीच टायटल. आता समरी रायटिंगची मार्किंग स्कीम काय असते. टायटल 1 गुणासाठी असतं. सेंट्रल आयडिया किंवा थीम दिले असेल तर 2 मार्क्स मिळतात. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेजसाठी 2 गुण आहेत. असे 5 मार्कात समरी रायटिंग आहे. समरी आपल्याला पूर्ण लिहावे लागते. हे सगळं लिहिलं तर मग ह्याच्यानुसार मार्क मिळतात. बघा टायटल याचं काय देता येईल आपल्याला. इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता पहा क्वेश्चन 5A. ह्याच्यामध्ये तुम्ही समरी रायटिंगमध्ये तुमच्या मनानं लिहू शकताय. इम्पॉर्टन्स ऑफ या ठिकाणी क्वेश्चन 5A लेटर रायटिंग आहे. इनफॉर्मल आणि फॉर्मल. या ठिकाणी इनफॉर्मल आणि फॉर्मलची मार्किंग स्कीम मी तुम्हाला सांगतो.
तुम्ही लिहिले असेल तर चेक करा त्या पद्धतीनं. सेंडर्स ॲड्रेस इनफॉर्मलची मार्किंग स्कीम पहा. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट लिहिला असेल अर्धा गुण, सॅल्युटेशनला अर्धा गुण आहे, मेन बॉडी 2.5 गुण, क्लोजिंगसाठी अर्धा गुण आणि ग्रामरसाठी 1 गुण. अशा प्रकारे 5 मार्काचा आहे या ठिकाणी गुणदान. फॉर्मल लेटरची मार्किंग स्कीम आहे. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट अर्धा गुण, रिसिपियंट्स ॲड्रेस अर्धा गुण, सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन असेल अर्धा गुण, मेन बॉडी 2 गुणासाठी, सबस्क्रिप्शन ऑब्लिक क्लोजिंगसाठी अर्धा गुण आहे आणि ग्रामर वापरला असेल तर 1 गुण आहे. लेटरही तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असेल लिहिण्याची, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या भाषेत शब्दात लिहित असेल, लिहू शकतो. पान नंबर 14 या ठिकाणी पहा डायलॉग रायटिंगचा आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्सेस. जंबल्ड सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांचा क्रम कशा पद्धतीने येईल पहा. पहिलं वाक्य दिलेलं आहे, इट विल रीच नागपूर ॲट 7:15 AM. दुसरा दिले, व्हॉट इज द डिपार्चर टाईम ऑफ द विदर्भ एक्सप्रेस. तिसरं दिलेलं आहे, व्हेन विल इट रीच नागपूर. चौथं दिलेलं आहे, द डिपार्चर टाईम इज 8:30 PM. बघा पहिल्यांदा कुठलं वाक्य येईल, करेक्ट सिक्वेन्स लावायचं असेल तर पहिलं वाक्य येईल. 2 नंबरला दिलेलं वाक्य आहे ते पहिल्यांदा येईल, व्हॉट इज द डिपार्चर टाईम ऑफ द विदर्भ एक्सप्रेस. हे पहिलं वाक्य होईल. दुसरं वाक्य काय असेल, द डिपार्चर टाईम इज 8:30 PM. तिसरं वाक्य काय येईल, व्हेन विल इट रीच नागपूर. आणि शेवटी काय येईल, इट विल रीच नागपूर ॲट 7:15 AM. त्यानंतर पान नंबर या ठिकाणी 15 पहा. कंप्लीट द डायलॉग म्हटलेला आहे. तुमच्या मनानं इथं शब्द भरून डायलॉग कंप्लीट करू शकता तुम्ही. मीना मानस अँड क्लर्क. मानस आणि क्लर्कमध्ये संवाद सुरू आहे. मानस म्हणतोय, हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. बघा क्लर्क काय म्हणेल, ₹500 ओनली. काय म्हणेल, किती रुपये लागतील ते सांगणार आहे तो. 500 म्हणेल, 600 म्हणेल, जे असेल ते म्हणेल, किंवा तुमच्या मनानं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मानस सेज, व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फी. एक्झाम फी सबमिट करायची लास्ट डेट काय आहे. तो काय म्हणेल, टिल 5 मार्च, टिल 7 फेब्रुवारी. तुमच्या मनानं तारीख द्या, त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. त्यानंतर B2 पहा या ठिकाणी, ड्राफ्टिंग अ स्पीच. ड्राफ्टिंग अ स्पीच तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. फक्त मार्किंग स्कीम याची कशी आहे पहा. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग किंवा कन्क्लुजन असेल 1 गुण, यूज ऑफ गिवन पॉईंट्स, ॲडिशन ऑफ न्यू पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज 2 गुणासाठी आहे. प्रॉपर सिक्वेन्स ऑफ थॉट्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज 1 गुण, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामर ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरसाठी 1 गुण. 5 मार्काचा अशा पद्धतीने त्याला गुणदान होईल. त्याच्यानंतर पहा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. पान नंबर 16. टायटल 1 गुणासाठी असेल. इथं नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे पहा. टायटलला 1 गुण मिळेल. यूज ऑफ गिवन पॉईंट्स, दिलेले पॉईंट्स जर कव्हर केले तुम्ही तर 2 गुण मिळतील. ग्रामर 1 गुणासाठी आहे आणि ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन जे आहे ते 1 गुणासाठी आहे. त्यानंतर पहा पान नंबर 17. व्हर्बल टू नॉन व्हर्बल. टायटल याची मार्किंग स्कीम पहा. टायटल 1 गुणासाठी, कव्हरिंग ऑल पॉईंट्स 2 गुण, ॲप्रोप्रिएट लेआउट किंवा ग्राफिक असेल 1 गुण, ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी 1 गुण, टोटल मार्क 5. त्यानंतर पहा पान नंबर 18 या ठिकाणी, एक्सपांड द थीम. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ते लिहू शकता, मांडू शकता, म्हणून मी या ठिकाणी काही सांगत नाही. न्यूज रिपोर्ट पहा. न्यूज रिपोर्ट म्हणजे B1 आणि B2 दिलेला आहे एक्सपांड द थीम अंतर्गत. B1 मध्ये न्यूज रिपोर्ट आहे आणि B2 मध्ये डेव्हलप स्टोरी आहेत आणि दोन्ही एकमेकांना ऑर आहेत. दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचं आहे आणि ह्याची सेम मार्किंग स्कीम असते. म्हणजे टायटल आणि बिगिनिंग असेल व्यवस्थित तर 1 गुण असेल. व्होकॅब्युलरी अँड ग्रामरसाठी 1 गुण. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स, कन्वेईंग मेसेज असेल तर 2 गुण. लॉजिकल ऑर्डर किंवा कन्क्लुजनसाठी 1 गुण. अशा पद्धतीनं हे लिहिता येईल. आता पहा क्वेश्चन 7, लास्ट क्वेश्चन, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी आपण मराठी ट्रान्सलेशन करू शकतो. स्लोली, सावकाशपणे, गार्डन, बाग, रिमेंबर, आठविणे, सायंटिस्ट, वैज्ञानिक, पिकनिक, सहल किंवा वनभोजन, फेवरेट, आवडता. हा झाला 7A. 7B पहा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. म्हणजे काय, तर इतरांबरोबर नेहमी आदराने बोला. टेक ॲडवाइसेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. वेळोवेळी तुमच्या आईवडिलांकडून सल्ले घ्या. तिसरा पहा, गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. वयाने मोठ्या असणाऱ्यांचा आदर करा.
पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. बघा याचा अर्थ काय झाला, आई वडील व आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. आता आकडा सी पहा त्यातला क्वेश्चन 7 मधला. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हण आहे वेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि दुसरा आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. ही पण म्हण आहे. शब्दशः अर्थ इथं लिहायचा नाही. म्हणीचा अर्थ असा होतो अंतरून पाहून पाय पसरावेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी 10 मार्च 2022 क्वेश्चन पेपर इंग्लिशची पाहिलेली आहे. अनावधानानं काय चूक किंवा त्रुटी राहिल्या असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. अनावधानानं एखादी चूक होऊ शकते. तर या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.